जमात इस्लामी हिंद के शोबे खवातीन ने हिंगन घाट खातून कत्ल मामले के मुलजिम को सजाए मौत देने की मांग की। हाल ही में वर्धा जिले में हिंगन घाट में एक खातून लेक्चरर को एक शख्स ने पेट्रोल डालकर जला दिया था। अस्पताल में दौरान इलाज खातून लेक्चरर की मौत हो गई थी। दिल दहला देने वाले इस वाक़े पर अलग अलग तंजीमों की जानिब से मजम्मत की जा रही है। नांदेड़ में भी जमात इस्लामी हिंद के हल्के खवातीन की जानिब से इस मामले की मजम्मत की गई और एक वफ्द ने डिप्टी कलेक्टर को एक मेमोरेंडम सौंपा, जिसमें वज़ीर आला महाराष्ट्र से मुख्तलिफ मांगे की गई और मुलजिम को फांसी की सजा देने का मुतालबा किया गया। इस मौके पर वफ्द में जमात इस्लामी हिंद की हल्के खवातीन के अलावा दीगर गैर मुस्लिम खवातीन भी शामिल थीं। हिंगन घाट में जिस तरीके से एक लेक्चरर को जलाकर उसकी हत्या की गई, उसके मजम्मत करते हुए आज हमने यहाँ कलेक्टर ऑफिस में जमात इस्लामी हिंद नांदेड़ की महिलाओं और हमारे साथ साथ दीगर वतनी बहनों को साथ में लेकर कलेक्टर को ये मेमोरेंडम दिया कि उस इंसान को जल्द से जल्द फांसी की सज़ा दी जाए। और इस तरह के वाक़यात क्यों होते हैं? प्रशासन, हुकूमत और एडमिनिस्ट्रेशन कहीं ना कहीं कम पड़ रहा है, जिसकी वजह से इस तरह के वाक़यात हो रहे हैं। चाहे वो शंकर नगर का वाक़या हो, चाहे मालटेकड़ी के स्कूल का वाक़या हो। आज हालत ये हो चुकी है कि हम अपनी बच्चियों को स्कूल में भेजने से घबरा रहे हैं। तो हमारी ये गवर्नमेंट से, हमारी हुकूमत से, प्रशासन से हमारी ये दरख्वास्त है कि उस जो मुजरिम हैं उन्हें जल्दी से जल्द और सख्त से सख्त सज़ा दी जाए और इस तरह के कानून बनाया जाए कि लोगों को और इस तरीके का कोई भी काम करने की उनकी हिम्मत ना हो। खरं तर भारताच्या इतिहासामध्ये स्त्रियांवर नेहमीच हिंसा होत आलेली आहे, परंतु 1990 नंतर जी भांडवलशाही आली त्याच्यामध्ये आपल्याला आपण दिसतो की एकतर्फी प्रेमातल्या हिंसा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहे। नीता हेंद्रे असेल, प्रभू देसाई असेल, रिंकू पाटील असेल आणि आत्ता जी घटना घडली, जी आपल्यासमोर ताजी घटना आहे हिंगण घाटची, आणि त्याचबरोबर औरंगाबादमध्ये सिल्लोड येथे देखील स्त्रीला जिवंत झालेला आहे। तर यामध्ये आपण बघतो की स्त्रियांच्या हिंसेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहे आणि ह्या जर हिंसा थांबवायची असेल तर आपल्याला स्त्रियांची ही हिंसेचं मूळ कारण काय आहे तर पितृसत्ता आहे, जाती व्यवस्था आहे, भांडवलशाही आहे। त्या खरं तर आपण नष्ट केलं पाहिजे, त्याच्या विरोधातलं प्रबोधन आपण केलं पाहिजे। ते जर प्रबोधन आपण नेऊ शकलो तर पुरुष जे आहे जे पितृसत्ताक म्हणून संस्कारित होतात ते माणूस म्हणून विकसित होतील, माणूस म्हणून पुढे येतील आणि मला असं वाटतं की ह्या हिंसा थांबतील। या विरोधात म्हणजे या ज्या हिंसा वाढलेल्या आहे याच्या विरोधात आम्ही 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी एक नाईट वॉक आयोजित केलेला आहे की ज्याच्यात आम्ही हा संदेश देणार आहोत की ह्या हिंसा ज्या आहे की ज्या जात पितृसत्ता आणि भांडवलशाहीमुळे वाढलेल्या आहे त्या थांबवण्यासाठी या अशा प्रकारचं त्या हिंसेच्या विरोधातलं प्रबोधन आपल्याला मोठ्या प्रमाणात करावं लागेल। कृती कार्यक्रम घ्यावे लागतील। हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, ख्रिश्चन असतील, या सगळ्यांनी एकत्रित येऊन रस्त्यावरची लढाई पण लढावं लागेल। कोणत्याही प्रश्नावर जिथं माणूस म्हणून आपल्याला एकत्र येण्याची वेळ येईल तिथं आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे। जिल्हाधिकारी कार्यालयात जमात इस्लामी महिला विंग आणि आम्ही सर्वांच्याकडून आज एक निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे। जे निवेदन माणुसकीला काळीमा लावणाऱ्या या घटनेच्या बद्दल होतं। आज जी काही घटना हिंगणघाटची झालेली आहे ती घटना माणुसकीला काळीमा लावणारी, एक कलंक लावणारी घटना आहे। अशा घटना अनेक होत आहेत। आज स्त्री सुरक्षित झाली आहे याच्याबद्दल एक शंका निर्माण झाली आहे। स्त्री शिक्षित झाली पण असुरक्षित झालेली आहे। याला कारण काय? नैतिकतेची घसरण कुठेतरी होत चाललेली आहे। ही नैतिकता आज आम्हाला वाढवायची असेल तर अशा प्रकारच्या घटनेला आम्हाला निषेध करावा लागेल, शेम म्हणावं लागेल। अशा घटनेचा आम्हाला धिक्कार करावा लागेल आणि कधी आम्ही याला मानणार नाहीत। तसं शासनानं आपलं पाऊल उचलावं आणि ज्या काही गुन्हेगाराला त्वरित त्याला शिक्षा द्यावी, भर चौकात त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून सगळ्यांना त्याचा हा पाठ घेता येईल। एवढंच नाही तर या ठिकाणी महिला सुरक्षेसाठी शासनानं पावलं उचलावीत आणि महिलांना सहकार्य करावं। त्यासाठी हा निषेध करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि त्यासाठी आम्हाला सहकार्य शासनाचं पाहिजे। महिला सुरक्षित झाली पाहिजे, महिला वाचवा अशी म्हणायची वेळ आमच्यावर आलेली आहे।